अंतिम दिवस सुद्धा. आजच्या दिवसभराची या 5 मॅचेस आणि या 5 मॅचेस मधून आपल्याला TUPL चा या दुसऱ्या पर्वातला विजेता कोण होतो हे आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास निंजास ने टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंग साठी वीरा मोहन मास्टर्स या संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. टीम मीटिंग झाली आहे, टीम हडळ झालेली आहे आणि टीम हडळ झाल्यानंतर आता फायनली डिसाइड केले कोण बॅटिंग साठी येणार, कोण बॉलिंग साठी येणार दोन्ही टीम्सने. ऑफिशियल्स मेक शुअर याला हात लागला, याला बॉल लागल्यानंतर डिक्लेअर आहे टेबलला, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की आपण जी काही नियमावली आहे, जे काही नियम तुम्हाला विचारून घ्यायचे त्या अगोदरच विचारून घ्या. पुन्हा एकदा ती अनाउन्समेंट, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि टॉस ज्या वेळेला होईल त्यावेळेला कर्णधार उपस्थित असणं गरजेचं, अदरवाईज 5 धावांची पेनल्टी आहे. वीरा मोहन मास्टर्सने टॉस जिंकलाय, माफ करा, आणि त्याने फिल्डिंग स्वीकारली. निंजास बॅटिंग करते. ऑल सेट आहे आणि ऑल सेट असताना सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. दोन्ही संघातील एक एक प्रतिनिधी हवाय. ओके, काही हरकत नाहीये. चला, बबडी मनीष आणि त्याच्या साथीनं ओहो, पहिला चेंडू वेगवान उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड अर्क हाताळण्याचा प्रयत्न आणि मनीष म्हणजे बबडी समोर हाताळलेला हा चेंडू सुजितचा अतिशय शानदार निर्धाव चेंडू सांगता होतीये. संचित सर, संतोष सर आणि निखिल तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. असे आमचे त्रिकूट ट्रायंगल. मोठा फटका समोरच्या दिशेने, व्हाट अ शॉट, फुल ऑन लेन, त्याच्यावरती फुल समाचार, 6 धावांचा फटका, षटकार. बघा, ही टर्फ मध्ये खेळण्यासाठी तुमच्यामध्ये ही शैली असणं गरजेची, या प्रकारचं टॅलेंट तुमच्यामध्ये असणं गरजेचं, हा क्लास असणं गरजेचा. पोलार्डला कसं खेळायचंय, मागच्या चेंडूला कसं खेळायचंय आणि कोणत्या चेंडूवर ते हल्ला करायचा आहे. कारण टर्फ मध्ये किती प्रमाणात बॉल वळतो याचा काही अंदाज नसतो, परंतु गतिमान येणारे चेंडू त्याचा कसा समाचार घ्यायचा. समोर बॉल खाली, दोघांच्या मध्ये, ये टर्फ का कमाल आहे. शानदार डिलिव्हरी. बघा ज्या प्रकारे चेंडूला खेळलं होतं, लोअर फुल टॉस पद्धतीने बॅटवरती घेतला होता बबडीने, परंतु शेवटच्या क्षणाला म्हणजे जवळजवळ 10 फूट आतमध्ये चेंडू वरच्या नेटला लागून खाली आला आणि झेल जज करण्यामध्ये अडचण निर्माण झाली दोन्ही क्षेत्ररक्षकांची. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट. फुल टॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, काय डायरेक्ट हिट होईल का, नाही. हातामध्ये चेंडू जरूर आला, परंतु 1 हँडेड पिकअप 1 हँडेड थ्रो करण्यामध्ये थोडासा विलंब, त्यामुळे तिथे फक्त एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा बबडी स्ट्राईक हँडवरती येतोय. 4 चेंडूचा खेळ झाला, 8 धावा धावपलकावरती आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. या षटकाला मोठं काढण्याचा प्रयत्न बबडी जरूर करेल. लॉफ्ट केलाय, परंतु तितकीशी उंची गाठलेली नाहीये आणि सरळ ऑन साइडला ऑन ट्रायच्या रूपाने खेळला फटका हवेमध्ये होता. विकेटचं पतन झालंय आणि मनीष म्हणजे बबडी बाद, पहिला हद्रा टीम निंजाजला गॉल. नक्की काय घडलं होतं या चेंडूवरती. बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न होता, चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नाही आणि ज्या वेळेला लॉफ्ट केला गेला त्यावेळेला अपेक्षित उसळी मिळाली नाही, म्हणजे तितका चांगला पिकअप झाला नव्हता. बाकी सर्व कार्य जो लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्याने केलं आणि तिथे विकेटचं पत्र होत असताना पाहायला मिळालंय. मेहरबान बॅटिंगसाठी आला, डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये काढण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय, जो सिली पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडे संधी होती, रनआउट
घेण्याची, परंतु त्या संधीचं सोनं झालेलं नाहीये. अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती निंजास या संघाच्या एका गाड्याच्या पतनानंतर. पहिल्या षटकामध्ये अतिशय शानदार खेळ राहिला. डॉट पहिला चेंडू आला होता उजव्या स्टेच्या बाहेर, वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आणि त्या डॉट नंतर एक षटकार, जो षटकार निंजाच्या धावपलकाला वेगळी दिशा देणारा होता. त्यानंतर बाकी जर आपण पाहिलं तर सिंगल सिंगल विकेट सिंगल. बघा अजून एक अनाउन्समेंट आहे. इनिंग ब्रेकमध्ये जो टॉस केला जाईल त्यावेळेला कॅप्टन नसेल तर 5 धावांची पॅनल्टी ही तर असणारच आहे. त्या व्यतिरिक्त एक षटक कमी केलं जाईल आणि ती सुद्धा मॅच 4 ओव्हरची होईल. दोन्ही कर्णधार हजर नसतील तर. याची दोन्ही टीमने नोंद घ्यायची. शानदार डिलिव्हरी, दोन्ही पायांच्या मधून लेग स्टंपच्या बाहेर हाताळला होता चेंडू. द्विधा मनस्थितीमध्ये होते ते त्या आणि त्यामुळे चेंडूला खेळता आलेला नाहीये. अमर कॅप्टन आहे. ओहो, यावेळेला शानदार फटका, उजव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू आणि त्याला खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणि त्याला मात्र समोरच्या दिशेने भिरकावत असताना ओव्हर दी बॉलर हेड 6 धाबांसाठी शानदार बॅटिंग. 16 धाबा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूवरती जे काही झालं ते विसरले आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार त्याने घेतलाय अमरच्या. पुन्हा एकदा जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, पूर्णपणे चेंडूवरती ग्रिप मिळवली आणि त्यानंतर यॉर्क डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. खरी मजा तिसऱ्या षटकामध्ये येईल, ज्यावेळेला डबल ट्रबल पाहायला मिळेल. मेहरबान यावेळेला स्ट्राईक एंडवरती, ज्याने मागाशी एक चिकी सिंगल घेतला होता आणि त्याने स्ट्राईक रोटेट केली होती. हो हो, चांगले फिल्डिंग, चांगले फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. डॉट बॉल येतोय. लास्ट बॉल असेल, शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकामधील. पाहुयात अमर कशा प्रकारे हा चेंडू हाताळतात. मेहरबान प्रतिभावान खेळाडू, जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, फेकी, डायरेक्ट हिट. सचिनचं सांगतात नॉट आउट. कोणत्या प्रकारे प्रभाव पंचांवरती नाहीये. अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आणि तिसऱ्या षटकाची आता पाहुयात कशा प्रकारे सांगता केली जाते. बघा आतमध्ये फक्त कॅप्टनच येऊ शकतो, हा सुद्धा एक नियम आहे, त्याचं सुद्धा आपण सर्वांनी पालन करायचंय. क्वार्टर फायनल नंबर 2 B1 वर्सेस C2 म्हणजेच रॉयल रेड्डी विपक्ष JB बॉईज. रॉयल रेड्डी आणि JB बॉईज या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि ऍज पर कमिटी डिसिजन जर का इनिंग ब्रेक मध्ये कर्णधार नसेल टॉस साठी तर 5 धावांची पॅनल्टी प्लस दोन्ही संघाचे कर्णधार नसतील तर तो सामना 4 षटकांचा होईल. तुर्तास पहिल्या चेंडूवरती थोडीशी चकमक, अबर चुकी करतोय आणि चला रेड कार्पेटवरती चेंडू पडला असं सांगितलं आणि तिथे मात्र 1 धाव डाउन कंप्लीट केली जाते. डबल ट्रबल, ये बहुत ही बड़ा मुकाबला है. डबल ट्रबल मध्ये खूप मोठी कसरत असते बॉलरची, बॅट्समनची. ती कसरत का? बॅट्समन विचार करत असतो चुकून विकेट नको पडायला, नंतर 5 धाव मायनस होतील आणि गोलंदाज विचार करत असतो की चुकून षटकार चौकार नको यायला, जेणेकरून त्यांचा 12 आणि 8 धावांमध्ये रूपांतर होईल. चढबळ टाकण्याचा प्रयत्न, अतिशय शानदार डिलिव्हरी. कोणत्या प्रकारचं उत्तर नाही आहे बॅट्समनकडे, फलंदाजाकडे कोणते उत्तर नव्हतं. या चेंडूवरती सिंगल धाव पुन्हा एकदा धावून पूर्ण केली गेली आणि 3 चेंडू चालत. वाईड बॉल, बघा हा वाईड खूप खतरनाक असतो. WT वाईट चालतो पण WT वाला वाईट चालत नाही, म्हणजे वाईट वेळ चालत नाही. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली, विकेट आली आहे. जे काय केलं होतं ते सगळं धुळीला मिळालं, कारण इथं विकेट आल्यानंतर ती 5 धावा मायनस वाली कहाणी मंडरावताना दिसते. आणि बात कोण झालाय? मोरक्या, महत्वाचा खेळाडू जो ओपनर म्हणून आला होता तो मात्र मैदाना बाहेर जातोय. मोठा हादरा टीम निंजासला.
इनिंग ब्रेक मध्ये टॉस. रॉयल रेड्डी जेबी बॉईज दोन्ही संघांसाठी हा कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. रिव्हर्सचा अटेम्प्ट सिंगल साठी खेळण्यात, एक धाव मात्र येते. लक्ष असणार आहे मेहरावत वरती, मेहरबान वरती, माफ करा. चांगला ड्राईव्ह, चेंडू निघून गेलाय मागे. फिल्डिंग होतीये तिथे मात्र एकच धाव कंप्लीट होतीये. आणि पहिल्या षटकात, तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. डबल ट्रबल वाला षटक संपलं आणि कॅल्क्युलेशन नंतर रन किती येत आहेत नक्कीच आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. 25 धावा धावपलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम निंजास. डबल ट्रबल मध्ये फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला झालाय. आता हे 4थं षटक, हे निर्णायक षटक कोण हाताळण्यासाठी येईल आणि मेहरबान कशा प्रकारे त्याच्यावरती मेहरबानी करतोय यावरती लक्ष असणार आहे. मंथन नवीन गोलंदाजी मार्क वरती. हो हो, वेगवान चेंडू जरूर होता परंतु जास्त गती अर्जित करण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईड बॉल. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होतीये. जन्म टाकण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, धावचीची संधी. ओहो, ती सुद्धा मिस होतीये. एकच धाव धापलकामध्ये ऍड होतीये. अमर पूर्णपणे कॉन्फिडंट आहेत. अमरला माहित आहे जे टेन्शन होतं ते तिसऱ्या षटकामध्ये दूर झालं. आता खऱ्या अर्थानं या 4थ्या षटकावरती सगळ्यांची नजर असेल. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक जो मिडॉन मध्ये तैनात होता त्याने अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु तितक्याचा प्रभावी नाही. रॉयल रेड्डी आणि जेबी बॉईज दोन्ही संघाचे कर्णधार, आपण गेट जवळ येऊन थांबा. जशी इनिंग संपेल तुम्ही टॉस करण्यासाठी आतमध्ये एंटर करायचंय. ओहो, वेगवान चेंडू, नो बॉल. लाऊड कॉल आहे, नो बॉल आहे आणि त्यानंतर वातावरण टाईट करणारा फ्री हिट मात्र मिळणार आहे बॅटर्सला. चढपदर टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती कोणतंही उत्तर मेहरबानकडे नव्हतं. सिंगल धाव मिळतीये. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड. हो हो, क्या बात है. क्या बात है. ही कहाणी वेगळी असणार आहे. मला वाटतं निर्णय पंच देतात, डिसिजन पंच देतात. प्लेयर कितीही काही बोलो काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे पंच जो डिसिजन देतील तो सर्वांना मान्य करावा लागेल. इट्स अ वाईड बॉल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. चांगल्या प्रकारे लेफ्ट केला. 1+1, एकावरती 2, एकावरती 1, टोटल 2. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु नॉन स्ट्राइक एंडच्या बॅटरवरती चेंडू जाऊन आदळलाय आणि सिंगल धाव तोपर्यंत जाऊन कंप्लीट केली जाते. मोठा फटका आलेला नाहीये परंतु शेवटच्या षटकामध्ये चार बॉल झालेले आहेत, 2 बॉल बाकी आहेत. शेवटचे अंतिम 2 चेंडू पाहूयात कशा प्रकारे हाताळले जातात. जडमेट टाकण्याचा प्रयत्न, चेंडू आडेला फेकी झाली है, डायरेक्ट हिट होना जरूरी था. दूसरी दाव, ये क्या हुआ है? एक के बदले में 2, दूसरे के बदले में तीसरा नहीं आएगा, रोक दिया है. अमरने कसली कमर परंतु त्या अमरच्या कमरेत तितका फायदा झालेला नाहीये. अखेरकार 2 धावा कंप्लीट झाल्यात. हा हा ना ना बोलता बोलता मेहरबानने चांगली साथ दिली खास करून विशालला आणि त्यामुळे त्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावपल कधी धावा 35-35. बघा खूप सारे नियमावली तुमच्या समोर सादर केली गेली, त्याची कारण सुद्धा आहेत. 50,000 रुपये प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा आपण खेळतात आणि जर का वेळेवरती उपस्थित नाही राहिलात तर मात्र
येस, दोन्ही कर्णधार आपण गेटवरती येऊन थांबा. जेबी बॉयज आणि रॉयल रेड्डी. जडबड टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यॉर्कर बॉल आणि त्यावरती विशालने मात्र एका धाब्यासाठी चेंडू खेळलाय. षटकाचा खेळ संपतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव आहे 36-37 लक्ष ठेवलं गेलंय. रॉयल रेड्डी आणि जेबी बॉयज. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. सांगितल्याप्रमाणे दोन्ही कर्णधार लगेचच टॉस साठी यायचंय. जर का दोन्ही कर्णधार, फक्त कर्णधार, दुसरा कोणीही चालणार नाही. चला दोन्ही कर्णधार आलेले नाहीयेत, त्यामुळे नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची असेल. 4 षटकांचीच खेळवली जाईल. चला आणि त्यानंतरची म्हणजे तिसरी क्वार्टर फायनल सुद्धा, दुसरी मॅच ती 4 ओव्हरचीच होणार आहे. दोन्ही कर्णधार आलेले नाहीयेत, त्यामुळे ही यानंतरची मॅच सुद्धा 4 ओव्हरची होणार आहे. बघा आता एक मोठा डिसिजन घेण्यात आलाय. जर काही मॅच संपेपर्यंत दोन्ही कर्णधार नाही ते उपस्थित झाले तर दोन्ही टीम डिस्क्वालिफाय केल्या जातील. हा मोठा निर्णय आयोजन कमिटीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. इथे जर का ही इनिंग संपेपर्यंत दोन्ही कर्णधार नाही आले तर दोन्ही टीम्सला डिस्क्वालिफाय केलं जाईल असं आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगण्यात येतंय. वेळेला किती महत्व आहे तुम्ही पाहू शकता. चला अखेरकार या 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका बाजूला अमर, दुसऱ्या बाजूला सुजित, जे 2 गोलंदाज आपण पाहिले ते सुरुवातीला ते आता फलंदाज म्हणून उभे राहिलेत आणि त्यांच्या समोर आयकॉन बबडी सुद्धा आहे. बघा ठाण्यात ज्यावेळेस चला मॅच चालू करा. चला 4 षटकांचा सामना असणार आहे यानंतरची मॅच. दोन्ही कर्णधार जर आलेले असतील तर त्यांना सांगण्यात येते की मॅच संपल्यानंतर तुमचा टॉस केला जाईल. सो लेट्स प्ले. 37 इज द टार्गेट. बबडी समोर सुजित ड्राईव्ह केलाय, खूप चांगला ऑफ ड्राईव्ह आणि तिथे मात्र एकदा कंप्लीट. अमर दुसऱ्याचा प्रयत्न करतोय. बघा 37 धावा तितक्याशा मोठ्या नाहीयेत, छोट्या नाहीयेत, परंतु अमरला कमर कसावी लागणार आहे. अमरने जर का कमर कसली तर ही मॅच बनू शकते आणि अमरने कमर नाही कसली तर मात्र अडचणी वाढू शकतात. तुर्तास बबडीवरती सुद्धा नजर आहेत, कारण बबडी हा ठाणे जिल्ह्यातील एक नावाजलेला खेळाडू आहे. डायरेक्ट हो ये क्या हुआ है. काखेत कळसा गावाला वळसा, कारण ही संधी चालून आली होती. बॅटिंग केल्यानंतर जो फलंदाज धावतो तो लेट स्टंप पर्यंत पोहोचतो आणि तिकडे थ्रो करण्या अगोदर बबडीने तो स्ट्राईक हँडला थ्रो करण्याचा जो काही मानस दाखवला त्यामध्ये अमरने चपळाने एकदा प्रोडक्ट केली आहे. पहिल्याच षटकामध्ये इतकं सगळं काय घडतंय तर येणारे 3 षटकं कशी असतील याचा सुद्धा तुम्ही तर्क लावू शकता. तुर्तास बबडी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय. सुजित त्याच्या समोर. हो क्या बात आहे, क्या बात आहे. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि प्रॉपर यॉर्कर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत टर्फमध्ये तुम्ही वाचणार.
जर का टप्पा मागे पुढे झाला तर मध्ये टर्फमध्ये तुम्हाला मोठ्या फटक्याला बघण्याची संधी मिळेल. हे अनेक वेळा आपण पाहिले आणि तुर्तास बबडी जी गोलंदाजी करतोय ती खरोखरच लाजवाब आहे. आता बरोबर योग्य त्या एंडला इथे थ्रो केला गेला, परंतु तोपर्यंत सुजितने आपलं काम पूर्ण केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल धाव कंप्लीट. TUPL ठाणे अंडरआर्म प्रो लीग आपण पाहतात. आजचा दुसरा दिवस आणि अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवसामध्ये ओहो लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला एका धावेसाठी. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. हा क्रोश सर्व काही सांगून जातोय. पहिल्या 2 षटकावरती ही मॅच कुठे जाणार कुठे थांबणार हे सर्व काही दाखवेल, परंतु तिसरं षटक मॅचला डिसाइड करणार आहे कोणाच्या बाजूने जाईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे. लास्ट बॉल या षटकामध्ये. सुजित पाहुयात कशा प्रकारे खेळ करतोय. लेग स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू. आमचे ऑफिशियल सचिन सर दर्शवत आहेत की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल. 2 मोठे फटके पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिले होते. दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा त्याच 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. ओहो यावेळेला काय घडलंय, मेहरबानने चेंडूला टिपलंय आणि अखेरकार सुजितचा खेळ संपतोय. पहिला विकेटचा बदल, पहिला हादरा वीरा मोहन मास्टर संघाला. गॉन. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दापलकती धाबा 5 आहेत. इक्वेशन वरती नजर टाकली तर मला वाटतं 18-32 या इक्वेशन मध्ये मॅच आली आहे. बबडीने स्वतःचं कार्य म्हणजे जसं कॅप्टन म्हणून त्याने खूप चांगल्या प्रकारे त्याची भूमिका पार पाडली आहे. उर्वरित ज्या काही 3 षटक आहेत त्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारे ही कामगिरी केली जाते यावरती नजर असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती टेट्या येतोय. दोघांचा एक क्रम सेम होता. म्हणजे ज्या वेळेला पहिली इनिंग चालू होती निंजाच बॅटिंग करत होते त्यावेळेला 2 बॉलर सुजित आणि अमर होते. दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम कहाणी. टेट्यासमोर आता अमर. ओहो नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. वाईट चालतो, नो चालत नाही ज्या वेळेला फ्री हिट असतो. आणि आता या फ्री हिट वरती बघूयात अमर कशा प्रकारे फायदा उचलतायत. टेट्यासमोर अमर. बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध आणि बेस्ट काय घडेल. यावेळेला ऑफ ड्राईव्ह केला होता. मिडऑफचा जो क्षेत्ररक्षक होता त्याने प्रयत्न जरूर केला वाकण्याचा, परंतु पायाला अगदी क्विक चेंडूचा नादळला आणि तिथे एकदा धाव कंप्लीट केली जाते. हे टर्फचं क्रिकेट आहे. इथे चौकार षटकारांची भाषा तुम्हाला विजयाच्या जवळ नेते, परंतु इथे अचूकतेने केलेली गोलंदाजी तुम्हाला रोमहर्षक विजय मिळवून देत असते. अनेक वेळा आपण पाहिलंय मातीचं क्रिकेट म्हणा, कॉन्क्रीटवरती खेळलेलं क्रिकेट म्हणा, या सर्व ज्या खेळपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये आणि टर्फच्या खेळपट्टीमध्ये खूप सारा फरक असतो आणि त्यामुळे प्रत्येकाचं काम नाहीये टर्फ खेळणं. इथे चेक बॉलिंग सुद्धा नाहीये. हो हो समोरच्या दिशेने वॉट अ शॉट. झेल टिपण्याचा प्रयत्न, अखेरकार कॉम्बिनेशन झेल. एकाने सोडला दुसऱ्याने टिपला. विशालने मला वाटतं शेवटी गॅदर केला झेल आणि अखेरकार संपलाय रोहनचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. अजून एका विकेटचं पतन. वीरा मोहन मास्टर या संघाला लगावलेला दुसरा हादरा. पहिल्या 2 षटकामधला जो काही खेळ आहे तो खेळ एकच सांगतोय की ही मॅच तिसऱ्या षटकामध्ये डिसाइड होईल. म्हणजेच कधी, ज्या वेळेला डबल ट्रबल वाले षटक असेल. आणि टर्फ क्रिकेटमध्ये डबल ट्रबल वाला मामला हा थोडासा गडबडवाला असतो. चांगल्याचं वाईट, वाईटाचं चांगलं करण्यामध्ये डबल ट्रबलचं षटक काम दिसत असतं. आणि आज बघूयात या पहिला क्वार्टर फायनल दरम्यान काय घडते. धावफलकाची धावा 7 आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 37च्या लक्षाचा पाठलाग होतोय म्हणजे अजूनही 30 धावांची गरज आहे. बडा कदम उठाना पडेगा. इथून मॅच जिंकण्यासाठी 1 ते 2 मोठे फटके मॅचच्या जवळ नेतील, परंतु 1 ते 2 डॉट या मॅचला अजून लांब करतील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मेहरबान, फील्ड करेल तोपर्यंत सिंगल धाव.
आणि आता अमर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. बबडी त्याला माहित आहे कशा प्रकारे इथून पुढे खेळ न्यायचा आहे, कशा प्रकारे खेळ करायचा आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज असणार आहे याचं सुद्धा प्लॅनिंग अगोदर झालेलं असणार आहे. तुर्तास त्या 37 धावांना वाचवण्यासाठी जीवाची आकांक्षा केली जाते. उडवलाय अमरच्या बॅटमधून हा चेंडू, मेहरबान आलाय, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, ओहो बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे, या धावांची गरज आहे. आक्रोश झालाय आणि अशा प्रकारचा आक्रोश, अशा प्रकारची मिसफील्ड तुम्हाला काय करते? अशा प्रकारची मिसफील्ड नेहमीच मोमेंटम नावाच्या प्रकारला शिफ्ट करत असताना दिसते, आदान प्रदान करत असताना दिसते. 5 चेंडू आणि 10 धावा. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. इथून एक मोठा फटका आला, कहाणी बनेल वीरामोहन मास्टर्स साठी. परंतु जर का इथून डॉट आला तर पुन्हा एकदा जैसे थे त्याच दबावाखाली संघ पाहायला मिळेल. 5 बॉल 10. टेट्या शेवटच्या अंतिम चेंडू पाहूयात कशा प्रकारे हाताळत आहेत. अमरवरती सर्वांच्या नजर आहेत. या आयकॉन आहे, या आयकॉनला आयकॉनिक कामगिरी करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. बघूयात काय घडतंय. हो लेग स्टंपच्या बाहेर. येस इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव धापलकावरती ऍड होताना पाहायला मिळतीये. आता बॉल टू रन्स आहेत. पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा वाईट. बबडीला माहित आहे एका एका धावेचं महत्व काय आहे, एक एक वाईट किती त्रास देणार आहे माहित आहे. आणि त्यामुळे इतकी आक्रमकता त्या बोलण्यातून, त्या स्वभावातून दिसून येते. ते त्यासमोर पुन्हा एकदा अमर साइड नेटवरती खेळण्याचा प्रयत्न, एकदा डाऊन कंप्लीट केली आहे, सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धाबा आहेत 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम वीरा मोहन मास्टर या संघाच्या. अजूनही 24 धावांची गरज आहे. 24 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 12 डिलिव्हरीज. कंपल्सरी चेस, इट्स अ मॅन्डेटरी. धावांचा पाठलाग करावाच लागेल. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी या धावांचा पाठलाग करावाच लागेल. गोलंदाजीला कोणाला आमंत्रित केलं जाते? तेरा झालेले आहेत. 12-24 ची गरज आहे. 12-24. पण एक कहाणी वेगळी आहे. जर का तुम्ही या षटकामध्ये 12 मारले तर 24 असेच झालेत. इंटरेस्टिंग मॅच आहे. डबल ट्रबल वाला मुकाबला आहे आणि डबल ट्रबल मध्ये खरी कोणती टीम ट्रबल मध्ये येते हे आपण बघणार आहोत. तो त्याच प्लॅनिंग झालंय. बबडीने मोठ्या विश्वासानं चेंडू हातामध्ये दिला विशालच्या आणि विशाल ज्याने अतिशय चांगला झेल टिपला होता बॅटिंग मध्ये, डबल सिंगल डबल मध्ये खूप चांगल्या प्रकारे कन्वर्ट केलं होतं. तो मात्र आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय. अमर वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करत असताना वेगवेगळ्या पद्धतीची कलात्मकता वापरली जाते, परंतु त्याचा फायदा कितपत होतोय? TUPL ठाणे अंडरआर्म प्रो लीग आणि या प्रो लीग मधील महत्वाचा खेळ. पहिला चेंडू वाईट, एक षटकार या मॅचचं पूर्णपणे रूप बदलेल आणि तो पुन्हा एकदा लगातार 2 वाईट. 2 धावा आल्यात पहिल्या 2 चेंडूवरती आणि डबल ट्रबल वाली कहाणीचा जो काही जो काही धावफलक आहे तुम्हाला षटकानंतर सांगितलं जाईल. तो तस अमर बघूयात कशा प्रकारे सामना करतोय विशालचा. विशाल 2 खराब चेंडू. ओहो ये क्या हुआ है? वाइड बॉल. यस इट्स अ वाइड. मॅच होती कुठे, मॅच आहे कुठे, मॅच जाणार कुठे? इंटरेस्टिंग मोमेंट आहे या मॅचची. वीरा मोहन मास्टर्स काय या धावांचा पाठलाग करेल की निंजाज या धावांचा पाठलाग करेल? विशालचा चेंडू पुन्हा एकदा वाईड, वाईड वाईड आणि वाईड. जशी मी मागाशी चर्चा केली होती WT वाला वाईट चालतो पण WT वाईट वेळ नाही चालत. कदाचित ही वाईट वेळ असावी. 4 लगातार वाईट आल्यात. 4 लगातार वाईट. कहाणीमध्ये ट्विस्ट. विशाल वरती दडपण. अमर समोर आहे, अमर समोर आहे आणि आता मात्र डॉट बॉल आलाय.
एका चेंडूचा खेळ झालाय. नक्की चर्चा केली जाते दोन्ही बॅटर्स दरम्यान. चांगलं होतं तेव्हा चर्चा होणं गरजेची आहे, वाईट होतं तेव्हा सुद्धा चर्चा होणं गरजेची आहे. परंतु वाईट झाल्यानंतर चर्चा कुणी वाढवावी? ज्यांचं वाईट झालंय त्यांनी. आणि ज्यावेळेला काही चांगलं घडतं त्यावेळेला ज्यांचं चांगलं झालंय त्यांनी चर्चा वाढून कधीच चालत नाही. क्रिकेटचे हे लॉजिक आहे. आणि ह्या लॉजिकना समजता मला वाटतंय ते क्रिकेटचं करिअर 10 ते 15 वर्षाचं होऊन जातं. तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते. नवीन यंगस्टर आलेले असतात आणि ते मात्र त्यांचा वेगळा क्लास दाखवत असताना आपला अनुभव कुठेतरी कमी पडत असतो. तुर्तास मॅचच्या दिशेने हो द्विधा मनस्थित टाकणारा हा चेंडू कट करायचं की लांब मारायचं द्विधा मनस्थित होते अमर. आणि लगातार 2 चेंडू निर्धाव आल्यात. समोरच्या कॅच ड्रॉप. सहज सरळ सोपा झेल सुटलाय. उमंग कुठे असतील? आपण येऊन थांबायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ज्या वेळेला या मॅचची काढली जाईल त्यावेळेला तुम्हाला तो मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. सिंगल आली आहे आणि सिंगल नंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट होतीये. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. क्या होगा इस मॅच का? तुम्हाला कुठे थांबायचंय कुठे पळायचंय हे तुमच्या ध्यानात असणं गरजेचं. तुम्ही चुकीच्या वेळेला थांबलात तर तुमच्या विरुद्ध दिशेने रिझल्ट जाईल. तुम्ही जर का चुकीच्या वेळेला धावलात तरी सुद्धा मॅच तितकीच वेगानं तुमच्या विरुद्ध दिशेने जाईल. एक या वाईड बॉल वन्स अगेन वन मोर वाईड. प्रत्येक वाईड टाळ्या वाजवण्याची संधी देईल वीरामोहन मास्टर्सला. परंतु प्रत्येक डॉट हा निंजासला या मॅच मध्ये जेवण ठेवाल. टॅप केलं चेंडू ऑन साईडला. एक धाव मात्र येते. आतापर्यंत वाईट किती आल्यात? तब्बल 5 आणि ते सुद्धा डबल ट्रबल मध्ये. ये सबसे बडा ट्रबल आहे. वाईट सर्वात मोठा ट्रबल ठरतोय सध्याच्या घडीला निंजासला. परंतु या ट्रबल वरती कंट्रोल आणण्यासाठी विकेट खूप महत्वाची आहे. अमरने टॅप केलं चेंडूला. डॉट आला. दडपण दोघांवरती आहे कारण ते विकेट आलं तर त्या 5 कव्हर सुद्धा होतील. शेवटच्या अंतिम चेंडू आता बाकी. 12-24च्या इक्वेशन मधून मॅच पुढे चालू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अडवला गेलाय का? येस सिंगल काढली गेली आणि अशा प्रकारे 2-3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा किती आल्यात? मला वाटतं 8 धाव्यांची गरज असेल. 8 आहेत का? सहा 8 इक्वेशन 6-8 ची आहे बघा. इक्वेशन 6-8 ची आहे आणि या इक्वेशन मधून मॅच आता कुठेही जाऊ शकते. डबल ट्रबल वाली कहाणी संपली आहे. आता टार्गेट आहे 8 धावांचं, ते सुद्धा 6 चेंडूमध्ये. 6-8 म्हणजे लागली मोठी वाट आणि ही वाट कोणाची लागली आहे ती मात्र येणारी काळबेत सांगणार आहे. 12-24च्या इक्वेशन मध्ये मॅच 8 पर्यंत येऊन थांबली आहे. नवीन बॉलर ऋतू झालाय. परंतु वीरामोहन मास्टरकडे सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय? अमर क्रीज वरती आहे. जो आयकॉन प्लेअर आहे, जो आयकॉनिक भूमिकेमध्ये पाहणं पसंत करेल वीरामोहन मास्टर. परंतु बबडी काय दिमाग या पुढे चालवतोय यावरती सुद्धा नजर असणार आहे. 6 मध्ये 8 पहिला चेंडू. 6 मध्ये 8 लागली आहे वाट. अमर बाद. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम वीरामोहन मास्टर्स. लोअर फुल टॉस बॉल होता. ताकद थोडीशी कमी पडली. तितका वरती त्याला पिक करता नाही आलं आणि विकेटचं पतन होत असताना पहिला चेंडूवरती या मॅच मध्ये खूप मोठा पलटवार पाहायला मिळतोय. तो म्हणजे निंजाच्या माध्यमातून. विकेट आली आहे आणि ऋतुजने मात्र पहिल्या चेंडूवरती आपल्यावरती दाखवलेल्या विश्वासाला सार्थ कामगिरी केली आहे. 5 मध्ये 8 पडली मोठी गाठ. सोडणार कोण? सोडायला तर लागणार आहे, नाहीतर मात्र ही गाठ गच्च पडल्यानंतर तुम्हाला सोडण्यासाठी खूप मोठा वेळ लागेल. 5 मध्ये 8 नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये आलाय. वैभवचा वैभव खूप मोठा आहे आणि त्या मोठ्या वैभवाप्रमाणे मोठी कामगिरी आता करावी लागणार. जन्म टाकण्याचा प्रयत्न. विकेट नाही आली. सिंगल. एक आहे. इथे देऊ की तिथे देऊ अशी काहीशी कहाणी. एक धाव मात्र धावून कंप्लीट. 4 मध्ये 7.
हा सामना जितका विलंब टॉसला लागला होता तितकाच वाढवणारा दिसलाय. नेक्स्ट मॅच सुद्धा तशीच असू शकते कारण टॉसला उशीर तिथे सुद्धा झालाय. एनिवे मॅचच्या दिशेने 4-7. कोण करणार कोणावरती मात बघूयात. ऋतू समोर गणेश आहे. गणेश ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, चेंडू अडवलाय. आज जिथे जिथे मेहरबान आहे तिथं मात्र चेंडू त्याच्यावरती मेहरबान आहे. तिथून चेंडू पुढे जात नाहीये, सिंगल येते. आता 4 मध्ये 6. सामना जसा होता तसाच पुढे जातोय. माफ करा 3 मध्ये 7. पहिल्या चेंडूत विकेट आली होती. ऋतुज समोर वैभव. महत्वाचा निर्णायक क्षण या मॅचचा. चढबळ टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मेहरबानकडे चेंडू जातोय. मिडॉनला चांगली फिल्डिंग. 2 मध्ये 5. एक पार करायचाच आहे. डबल ट्रबल मधले आठवा ते 2 चेंडू जे अमरने चॉप करत असताना डॉट केले होते. त्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आले असते तर मॅच आता 2 वरती 1 बॉल अशी आली असती. असो, या काही प्लॅनिंगला मॅच संपल्यानंतर फायदा नसतं. या सगळ्या गोष्टींची चर्चा करून कोणत्या प्रकारचा फायदा होत नसतो, परंतु एक एक बॉल का महत्वाचा असतो ही सांगणारी ती मॅच होती. बघूयात गणेश काय करतोय. ऋतुज समोर. ऋतुजने अतिशय शानदार गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 100. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. काय तिसरी. नाम ना ना रोक दियाय. इथे 2 धावा बनतात. ते आतापर्यंत आपण पाहिलं होतं. आता तिसरीची संधी होती. आता 1 मध्ये 3. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे आणि धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. दबावाचा फुगा इतका मोठा फुगलाय की त्याला पिन मारण्यासाठी 1-3चं इक्वेशन आलंय. 1 मध्ये 3 मारावे लागणार आहे. पिन कोण मारतोय बघूयात. एका बाजूला आहे गणेश, जो गणेश वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आला होता. ऋतुजने आतापर्यंत आपली बाजू खूप चांगल्या प्रकारे बजावली आहे, परंतु सगळं काय केल्यानंतर शेवट गोड करावा ही सुद्धा त्याची जबाबदारी आहे. परंतु गणेश आतापर्यंत खेळपट्टीवरती जितका वेळ तो टिकून राहिलाय त्याचा त्याला फायदा उचलायचा आहे. बघूयात काय घडतंय. 1 मध्ये 3. 1 मध्ये 3. यह बहुत ही बड़ा सीन है. ओहो, ये क्या हुआ है. 2 पैरों के बीच में से मैच फिनिश. डॉट बॉल. मॅच फिनिश झाली आहे. 3 धावा झालेल्या नाही आहेत आणि ते 2 डॉट जे डबल ट्रबल मध्ये तेच ट्रबल मध्ये टाकताना दिसले आहेत. मॅच फिनिश आणि निंजाजने या मॅचला जिंकत असताना क्वालिफाय केले सेमीसाठी आणि हार्ड लक टीम वीरा मोहन मास्टर्स. मी विनंती केली उमंग यांना. उमंग आपण मैदानात या टर्फच्या आतमध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल. ऋतुज मोरे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने 6 चेंडू 8 धावांचा बचाव केला. शानदार गोलंदाजी केली. उमंग यांच्या शुभ हस्ते दिला जातोय मॅन ऑफ द मॅच. चला प्रॅक्टिस कोणी करायची नाही. दोन्ही कडे टॉस साठी या. संतोष सर टॉस घ्यायचा आहे. सचिन सर टॉस पण घ्या. चला या ऋतुज मोरे.
रॉयल रेडी फिल्डिंग लावायची आहे. क्वार्टर फायनल नंबर 3 साठी एक नियम, जर का इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी कर्णधार नसतील